रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी
बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी येन सोसे मन झाले हावरी येन सोसे मन झाले हावरी भरत माघारी घेत नाही बंधनापासून उकलल्या गाठी बंधनापासून उकलल्या गाठी देता आई मिठी सावकाश येन सोसे मन झाले हावरी येन सोसे मन झाले हावरी भरत माघारी घेत नाही पावणे देह भरिला विठ्ठले पावणे देह भरिला विठ्ठले अमृत केले घरीचे पावणे देह भरिला विठ्ठले पावणे देह भरिला विठ्ठले अमृत केले घरीचे येन सोसे मन झाले हावरी येन सोसे मन झाले हावरी भरत माघारी घेत नाही बाळाभाऊ माहिती म्हणजे इकडे सरकार
बोलावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही बंधनापासोनी उकलल्या गाठी देता आली मिठी सावकाश येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही तुका म्हणे देह भैला विठ्ठले तुका म्हणे देह भैला विठ्ठले काम क्रोध केले घररिते येणे सोसे मन झाले हाव भरी परत माघारी घेत नाही पांडुरंगा करो प्रचार पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अतुलित बलधामं हेम शैलापदेहं जनजीवन कृशाणं ज्ञानेनामग्रगण्यं सकल गुणनिधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि तुका वा परब्रह्मरूपी तुकिता तुका पावला सस्वरूपी तुका स्वामी हे नाम वाचे सिगाता बहुसारीला पावला वर महाता शरण शरण एक नाथ
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावी येणे सोसे मन झाले हावभरी परत माघारी घेत नाही प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत भक्त अखिल कोट ब्रह्मांड नायक वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे असणारे जगदवंदनीय जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून जगद्गुरु तुकोबराय या अभंगामध्ये परमार्थ मार्गाला लागताना सुरुवात कशापासून केली आणि त्याचा परिणाम काय झाला त्याचं वर्णन या अभंगात करतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मी परमार्थ मार्गाला लागलो सुरुवात केली भगवंताच्या नामापासून बोलायला सुरुवात केली. कोणत्या नामापासून? बोलावा विठ्ठल मुखाने विठ्ठल 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 बोलावं पण नुसतं विठ्ठल बोलत राहिलो पण एक दिवस मनाला वाटलं अरे आपण नुसतं विठ्ठल बोलतो पण ज्या विठ्ठलाचं आपण नाम घेतो तो विठ्ठल कसा आहे एकदा डोळ्याने पाहिलं पाहिजे म्हणून पहावा विठ्ठल तुकोबराय देवाला पाहतात विठ्ठलाला पाहिलं तुकोबरायला समाधान झालं. तेव्हा तुकोबराय म्हणतात देवा अगोदर तुझं नाव घेत होतो नुसतं नाव घेत होतो पण नाव घेतल्यानंतर असं वाटू लागलं तुला पाहावं. देवा तुला पाहिलं आता देवा मला काही करण्याची इच्छा राहिली नाही. आता जे काही करायचंय देवा ते सगळं तुला समर्पित करायचं. म्हणून महाराज म्हणतात करावा विठ्ठल जीवभाव किंवा जीवभावे सगळं जीवभावाने देवाला समर्पित करायचं. पण तुकोबराय म्हणतात मनाला सांगतात अरे म्हणा परत माघारी घेत नाही. परत माघार घेऊ नको. कुठून माघार घेऊ नको? परमार्थातून परत संसाराकडे माघार घेऊ नको. कारण हे मन कसं झालेलं आहे हाव भरी येणे सोसे मन झाले हाव भरी. तुकोबराय मनाला सांगतात परत माघारी घेत नाही. परमार्थामुळे काय झालं बरं तुकोबरायांच्या जीवनात? तुकोबराय म्हणतात बंधनापासून उकलल्या गाठी ज्या काही गाठी होत्या बंधनाच्या त्या गाठी उकलल्या आणि गाठी उकलल्यामुळे त्या पांडुरंग परमात्म्याला तुकोबराय म्हणतात सावकाशपणाने मिठी दिली देता आली मिठी सावकाश. देवाला मिठी देता येते पण आपल्यातली बंधनाच्या गाठी सुटल्यानंतर तुकोबराय म्हणतात बंधनाच्या गाठी उकलल्या सुटल्या आणि त्या विठ्ठलाला पांडुरंगाला सावकाशपणाने मिठी दिली. महाराज आम्हाला पण त्या विठ्ठलाला पांडुरंगाला मिठी द्यावी वाटते पण काय करावं महाराज आमच्या अंतःकरणात विकार असल्यामुळं आम्हाला परमार्थ करण्याची इच्छाच होत नाही. महाराज तुमच्या अंतःकरणात नाहीत का हो विकार? तुकोबराय म्हणतात अरे जसे तुमच्या अंतःकरणात विकार आहेत तसे माझ्या अंतःकरणात होते पण मी काय केलं या विकाराला या अंतःकरणातून या देहरूपी घरातून त्यांना बाहेर काढलं आणि मग अंतःकरणात कोणाला साठवलं? विठ्ठलाला पांडुरंगाला या देहरूपी घरामध्ये साठवलं. तो का म्हणे देह भरिला विठ्ठले काम क्रोध केले घर रे ते. या देहरूपी घरातून काम क्रोध लोभ या विकाराला बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यामुळे देता आली मिठी सावकाश. त्या पांडुरंगाला विठ्ठलाला सावकाश मिठी दिली आणि सांगितलं आता मनाला परत माघारी घेत नाही. अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्या समोर मांडला.
उर्वरित वेळेमध्ये आपण चिंतन करू. विठ्ठल विठ्ठल. भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने आपल्या या श्री क्षेत्र मोठे वाडगाव या ठिकाणी आपल्या पंचभूषेतील श्रद्धास्थान गुरुनाम गुरुवय्य सद्गुरु योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने व गुरुवय्य ब्रह्मलीन नारायणगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने नंतर रामगिरीजी महाराज यांच्या कुशल मार्गदर्शनाने आणि समस्त ग्रामस्थ मोठी वाडगाव यांच्या अनमोल सहकार्याने आपला हा अखंड हरिनाम सप्ताह आपल्या सप्ताहामध्ये ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, श्रीमद भागवत कथा, ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व आदिनाथ महाराज भोगे खरवंडी, श्रीमद भागवत कथा गजानन महाराज पवार, गोदाधाम सरलाबीट महाराजांच्या मुखविंदातून आपण श्रीमद भागवत कथा श्रवण करीत आहात आणि नित्यनेमाने आपला हरिपाठ, हरिकीर्तन, हरिजागर या निमित्ताने आज प्रथम दिवसाची कीर्तन रूपी सेवा सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व गावकऱ्यांच्या वतीनं माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा. कीर्तनाकरता ज्यांनी मला फोन केला आपल्याच गावातील आदरणीय गणेश महाराज महाराजांच्या संपर्कातून इथे येण्याची संधी, सद्भाग्य मला प्राप्त झालं. आपल्या या कीर्तनामध्ये पंचक्रोशीतील सर्व गुरुजन मंडळी, त्यामध्ये वासुदेव महाराज भोगी, गोकुळ महाराज शेजूळ, दादाभाऊ महाराज जगताप, माऊली महाराज खेडेकर, गोडाशी मदंगाचार्य, आमचे परमित्र सागर महाराज कुगलारे, दुसरे सागर महाराज खेडेकर आणि आपल्या सप्ताहामध्ये विशेष उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे आपल्याच परिसरातील एक राजकीय क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व आदरणीय संतोष भाऊ जाधव बांधकाम सभापती यांची उपस्थिती लाभली. सर्व गावकऱ्यांच्या वतीनं आपला आभार. आणि आज आपल्या कार्यक्रमाकरता ज्यांचं अन्नदान झालेलं आहे असे असणारे खेडकर पाटील पूर्ण खेडकर परिवार, सर्व खेडकर परिवाराच्या वतीनं आपला सप्ताहाचा आज अन्नदान झालेला आहे. आणि विशेष म्हणजे आपलं आज परमभाग्य म्हणावं लागेल आपल्या सप्ताहाचं गावकऱ्यांचं. तुम्ही म्हणताल काय सप्ताह चालू याच्यापेक्षा काय पाहिजे, पण सज्जन हो, ज्या साधनेने कोणाला जाता येत नाही ती साधना करून आदरणीय आमचे जीवलग मित्र रामहरी महाराज पूर्ण नर्मदा परिक्रमा करून आज आपल्या गावामध्ये त्यांची उपस्थिती लागली. आणि मी कोणालाही जमत नाही बरं का. आता काय सांगू, कोणी म्हणतं आपण परिक्रमा करू, प्रदक्षिणा करू. माणसाची पंढरपूरला जाऊन प्रदक्षिणा होत नाही. कुठे जाऊन? पंढरपूरला जाऊन प्रदक्षिणा होत नाही. महाराज रोज 40 किलोमीटर चालत होते नर्मदा परिक्रमेला. रोज 40 किलोमीटर चालत 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 3 महिने त्यांना परिक्रमा करायला लागले. आणि आताच 10-15 दिवस झाले महाराज परिक्रमा करून गावाकडे आले. योगायोगाने आमचा संपर्क झाला, महाराजांचं मला दर्शन झालं, आनंद वाटला. चला म्हणलं आपण आज कीर्तन करू आणि मग आपण पुढच्या प्रवासाला जाऊ. आपल्या गावाचं परम भाग्य की तुमच्या गावात मला कीर्तन करायची संधी आणि त्या संधीमुळे महाराजांचं मला दर्शन झालं. विठ्ठल विठ्ठल. गोड असा अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. सज्जन हो, तुकोबारायांचा गाथा पाहिला तर हर एक अभंग तुकोबारायांचा हा महत्वाचा आहे. पण कोणत्याही कीर्तनकाराने अभंग घेतला की ते म्हणतात महत्वाचा आहे. अभंग सगळेच महत्वाचे आहेत, पण ज्याच्या त्याच्या बुद्धीनुसार त्याची मांडणी ही त्याच्या बुद्धीनुसार तो गावामध्ये कीर्तनामध्ये मांडतो. तसं हा अभंग महत्वाचा आहे. नवे नवे सगळेच अभंग महत्वाचे आहेत. पण तुकोबारे म्हणतात मी परमार्थ मार्गाला लागलो, सुरुवात केली भगवंताच्या नामापासून. महाराज तुकोबारे कधी परमार्थ मार्गाला लागले?
परमार्थ मार्गाला तुकोबाने अगोदरच लागले. बघा तुम्ही तुकोबांचा गाथा, तुकोबांचं जीवनचरित्र. तुकोबांचं वयाच्या 13व्या वर्षी लग्न झालेलं. कितव्या वर्षी? 13व्या वर्षी तुकोबांचं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर पहिल्या पत्नीला दम्याचा आजार होता, ज्याला आपण धाप म्हणतो, दमा म्हणतो. पहिल्या पत्नीचं नाव रखमाबाई. आणि रखमाबाईला आजार. त्याच रखमाबाईने म्हणावं, अहो मला दम्याचा त्रास आहे, तुम्हाला एखादी दुसरी बायको आणा. बोलोबाला सांगितलं दुसरी सून आणा. लगेच बोलोबाने तुकोबाईचं दुसरं लावून दिलं लग्न. दुसऱ्या पत्नीचं नाव जिजाबाई. लाडाने तुकोबाई तिला आवली म्हणायची. आणि महाराज तुकोबाईचा संसार हा भरभराटीचा चाललेला आहे. तुकोबाई श्रीमंत, सावकार, महाजनकी, किराणा अनेक प्रकारचे पैसे येण्याचे साधन तुकोबाई सांभाळीत होते. गावामध्ये तुकोबाईंना एक चांगल्या प्रकारचे मान मिळायचा. सगळे लोक तुकोबाईंना तुका सेठ म्हणू लागले. काय म्हणू लागले? तुका सेठ. गावातले लोक बोलोबाना म्हणायचे, बोलोबा काय गुणी मुलगा आहे तुमचा. गावामध्ये नम्रतेने राहतो, सगळ्यांना आदराने बोलतो, प्रेमाने बोलतो. गावात तुकोबाईंची कीर्ती ऐकली, बोलोबाना आनंद झाला. का आनंद होणार नाही? कोणत्या बापाला आनंद होणार नाही? मुलाचं कौतुक जर गावामध्ये होत असेल तर. मुलाचं कौतुक गावातले लोक करीत असतील, कोणत्या पित्याला आनंद होणार नाही? तसं बोलोबाला आनंद झाला. अरे भाग्यवाने, माझ्या मुलाचं कौतुक गावभर होते. पुत्राच्या विजयी पिता सुखावत जाय. बोलोबाला आनंद झाला. सगळे लोक तुकोबाई समोर आले की तुका सेठ, जे हरी, तुका सेठ, नमस्कार. तुका सेठ म्हणून तुकोबाईला बोलायचे. पण लक्षात असू द्या, कोणताच काळ एकसारखा टिकून राहत नाही. काळ बदलतो. त्यावेळी दुष्काळ पडला आणि सलग 3 वर्ष दुष्काळ पडला, पाऊसच पडला नाही. जे लोकांकडे तुकोबाईंचे पैसे होते, लोकांनी पैसे बुडवले, तुकोबाईंच्या जवळ काही राहिलं नाही. आणि अशा दुष्काळामध्ये तुकोबाईंची पहिली पत्नी रखमाबाई अन्न करता मरण पावली. तुकोबाई म्हणतात दुष्काळ पडला आणि त्या दुष्काळाने माझी बायको मरण पावली. दुष्काळाने माझी बायको नेली. बायको तर नेलीच, पण गावात जो मान होता तो मान सुद्धा दुष्काळाने हिरावून नेला. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान, स्त्री एक अन्न करिता मेली. महाराज मान गेला तुकोबाईंचा. मान काय मान होता तुकोबाईंना? काय म्हणायचे गावातले लोक? तुका सेठ. पण आता दुष्काळ पडला, लोक तोंडावर तुकोबाईला तुक्या म्हणायला लागले. आणि जे लोक तुका सेठ म्हणत होते ते तुका सेठ का म्हणत होते? जवळ काय होत? पैसा होता
आणि महाराज ज्याच्या जवळ पैसा आहे जगात त्यालाच किंमत आहे सगळ्यात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जोवरी चढ लगा तोवरी म्हणती माझा मानिती लहान थोर देह सुखाची आकाजा. जोपर्यंत पैसा आहे माझ्याकडे लक्ष द्या. जोपर्यंत पैसा आहे तुकोबाराय म्हणतात तोपर्यंतच लोक माझा म्हणतात. धनवंताला धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात जगामध्ये मान कोणाला असेल तर ज्याच्याकडे धन आहे त्याला लोक मान देतील. धनवंता लागे सर्व मान्यता आहे जगी. तुकोबारायांच्या लक्षात आलं आहे हे लोक मला आतापर्यंत तुका सेठ म्हणत होते पण तेव्हा माझ्याकडे पैसा होता. आता दुष्काळ पडला आता हेच लोक मला तोंडावर तुक्या म्हणायला लागले. त्याचं कारण काय जवळ पैसा नाही आणि महाराज लोकांची रीत आहे लोक ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्या मागे पळतील. गावागावामध्ये उदाहरण पाहायला भेटते आपल्याला. एखाद्या घरामध्ये गरीबाचं लेक वगैरे मरण पावलं लोक त्या व्यक्तीला भेटायला जाणार नाहीत पण श्रीमंताची शेळी जर मिली अख्खं गाव भेटायला जात का त्याची शिळी मिली म्हणून. बरं का त्याला भेटायला जायचं श्रीमंत आहे म्हणून. पण गरीबाकडे कोणी पाहत नाही. तुकोबारायांच्या लक्षात आलं अरे जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता तेव्हा गावातले हेच लोक मला तोंडावर तुका सेठ म्हणत होते.
महाराज म्हणतात जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. जोपर्यंत धन आहे तोपर्यंत आपल्याला किंमत राहते. आपल्या जवळचं धन संपलं आपली किंमत संपली. अहो जगाचं काय पाहता आपण आपल्या घरात बघा. घरामध्ये जोपर्यंत आपण पैसा कमवतो तोपर्यंत आपल्याला घरामध्ये टोपण नावाने आवाज दिला जातो. दादा, तात्या, जिजा, नाना, भाऊ, आबा, काका, नाना, जे काय नाव असतील ही नावं कोणाला असतील? आपल्या घरातल्या करत्या माणसाला. आणि एकदा का यांचा कर्तेपणा संपला, पैसा कमवणं बंद झालं, महाराज कोणी विचारित नाही. विचारतं कोणी? आणि एकदा पैसा कमवणं बंद झालं त्याच घरत्या करत्या माणसाला नाना, दादा, तात्या, जिजा, नाना, भाऊ, आबा कोणी असेल त्याला नाव पडतं शेवटी म्हातारं. वा नाही रे नाही कोणाचे कोणी. पैसा नसल्यावर कोणी कोणाच्या कामी येत नाही. शेवटी नाव पडतं म्हातार. म्हातार सांगा कोणाला म्हणतात म्हातार? संतोष भाऊ तुम्हाला म्हातार म्हणतो कोणी घरात? नाही म्हणणार का? आज तुमच्याकडे पद आहे, आज तुमच्याकडे सत्ता आहे, गावात नाही आणि घरात नाही. शेवटी तुम्हाला आदरानेच बोलणार ना. का आदराने बोलणार? आज शेवटी काय? पैसा. आणि माणसाचं काय बोलतो? पैसा बोलतो. घरामध्ये लोक भाऊ, दादा, तात्या, नाना बोलतात कुठपर्यंत? जोपर्यंत हा व्यक्ती पैसा कमवतो तोपर्यंत. एकदा त्याचं कमवणं बंद झालं की शेवटी त्यालाच म्हातार या नावाने बोललं जातं. आणि म्हणे खरं हे उद्गार तुकोबरायांचे. काय म्हणतात तुकोबराय? अहो ज्या माणसाने काबाड कष्ट करून संपत्ती कमवली, ज्या माणसाने काबाड कष्ट करून जोपर्यंत सत्ता होती तोपर्यंत स्वतःच्या पत्नीची पाहिजे ती इच्छा पूर्ण केली, तिला लागल ते घेऊन दिलं. पण शेवटी तीच बायको म्हातारा नवरा झाल्यानंतर ती म्हणते हे कधी मरत का नाही? कोण म्हणत? स्वतःची बायको मारायची वाट पाहते. बाई म्हणे खर मरता तरी बरे नासी येले घर थुंकोडिया. स्वतःची बायको सुद्धा म्हणते म्हातार कधी एकदाच मरण. कोण म्हणते? जिच्या लग्न झाल्यानंतर आपण उष्ट्यामुळे आपण आपल्या तोंडात घेतल्या. कोण म्हणते? दुसऱ्या दिवशी आंघोळ करते ना गावात सामोर आंघोळ घालतात. काय महाराज काय त्याला आनंद होतो त्या टायमाला? काहीच वाटत नाही त्याला. तोंडातलं उष्ट पाणी त्याच्या तोंडात जातं तेव्हा त्याला मजा वाटते. आणि ती स्वतः म्हणते म्हाताऱ्याने घर सगळं थुकून थुकून नासून टाकलंय. बाई म्हणे घर मरता तरी बरे नासी येले घर थुंकोडिया. आणि शेजारचे तर पहिल्यापासूनच वाट पाहत असतात. शेजारी का म्हणते मरे नका मेला
सगळे शेजारी सांगायले, मला कोण सांगायले? शेजारी म्हणती मरे नाका मेला आणीला कंटाळा येणे आम्हा. ही गप तुकोबारायची नाही, आपली सुद्धा अवस्था हीच आहे. आपल्या घरा शेजारी जर एखादा म्हातारा असेल आणि तो सारखं सारखं खोकलत असेल, ते शेजारी पण म्हणते ही पिढा कधी जाईल. वाट पाहतात. का वाट पाहतात? कारण जोपर्यंत तो पैसा कमवतो तो व्यक्ती कोणालाही हवेसा वाटतो, आणि तो जर काही कामाचा नसेल, मला घरातला रक्ताचा जरी नाता असला, तो म्हणतो हे कधी मरत गाणी. आता बायको जर वाट पाहती तर इतरांची काय गती? नासीने घरातून कोणीया, शेजारी म्हणती मरेना कामेला आणीला कंटाळा येणे आम्हा. खोबऱ्याची वाटी झाली असे मुख, गळत असे नाक श्लेष्म पुढे. आणि महाराज त्याची ती अवस्था, शेवटी त्याला कोणी किंमत देत नाही. तसं तुकोबारा म्हणतात, अरे जोपर्यंत माझ्याकडे पैसा होता तोपर्यंत गावातले लोक मला आदराने बोलायचे, तुका सेठ म्हणायचे, आणि आता हेच लोक मला तोंडावर तुक्या म्हणायला लागले. कोपरा पाटील कोपला पाटील गावीचे हे लोक, आता मज भीक कोण घारी. तुकोबाने म्हणतात, सगळे कोपळे माझ्यावर, आता माझ्याजवळ काही नाही. तुकोबाने विचार केला, जवळ काही नाही. अगोदर पैसा होता, मी पैसा पुन्हा कमवू शकतो, गेलेला मान पुन्हा मिळवू शकतो. पण मान मिळेल, पण दुष्काळ पडला की पुन्हा मान जाणार. मग कमायचं कशा करता? त्यापेक्षा तुकोबाने म्हणतात, असं कमायचंय की ते कमवल्यानंतर पुन्हा आपला अपमान झाला नाही पाहिजे. आणि जीवनामध्ये तुम्ही आम्ही सुद्धा असंच आपण कमवून ठेवलं पाहिजे की जे कमवल्याने आपला अपमान झाला नाही पाहिजे. महाराज म्हणतात, ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. अहो तुम्ही आम्ही असं कमवतो, ज्यांच्यासाठी कमवून ठेवलं त्यांना भोग मिळतो, पण आपल्याला किंमत राहत नाही. आणि जगामध्ये लोक पैशाला किंमत देतात. गावातले लोक सोडून द्या, घरातले लोक सुद्धा. संतोष भाऊ, काल 4 दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक बातमी होती. 80 कोटीचा माणूस एका वृद्धाश्रमामध्ये मरण पावतो. पाहिलं असेल तुम्ही 4 दिवसापूर्वी. 80 कोटीचा माणूस कुठे मरण पावतो? वृद्धाश्रमामध्ये. आणि 10 वर्ष झाले त्या माणसाला 2 मुलं आणि 1 मुलगी होती, पण 10 वर्षापासून त्याला भेटायलाच कोणी आलं नव्हतं. कशाचा परिणाम हा? फक्त माणसाचा पैसा बोलतो. जोपर्यंत पैसा आहे तोपर्यंत लोक किंमत देतात. शेवटी लोक माय बापाला पण विसरायला तयार होतात. पैशामुळे माय बापाला कोणी सांभाळायला तयार होत नाही. फक्त लोक पैसा पाहतात, पैसा. तुकोबारांच्या लक्षात आलं, अरे हे लोक मला पैसा पाहून तुका सेठ माहित होते, आता तोंडावर तुक्या म्हणायला लागले. तुकोबारांनी ठरवलं, या संसारामध्ये न रमता एकांतामध्ये जायचं आणि भगवंताचं भजन करायचं. Thank you.
तुकोबारा म्हणतात देवा आता मी तापलोय. कशाच्या तापाने तापलो? संसाराच्या तापे तापलो मी देवा. करिता या सेवा विठोबाची देवा. आता तुझे कुटुंबाची या कुटुंबाची सेवा करता 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 देवा तापलो देवा. आता मी तुझे पाय आठवतो. तुकोबाराय देवाचे पाय आठवतात आणि ठरवलं तुकोबाराने देवा आता मला एकांत दे. मला एकांतामध्ये देवा तुझं चिंतन घडू दे. आणि तुकोबाराय परमार्थ मार्गाला लागले. खरा परमार्थ सज्जन हो ताप आल्याशिवाय होतच नाही. पण ताप आला पाहिजे. आणि ताप यावा कशाचा? संसाराचा ताप यावा. संसाराच्या तापाने तापलेला माणूस खरा परमार्थ करतो. विठ्ठल विठ्ठल लागले. आणि जेव्हा तुकोबारायांचा परमार्थ चालू, ज्या तुकोबारायांना दुःख झालं होतं त्या तुकोबारायांना आज आनंद झालेला आहे. त्या तुकोबारायांना आज समाधान प्राप्त झालेलं आहे. तुकोबारायांना हे गाव आनंदाचं नाही, हा भारत देश आनंदाचा नाही, हे जगत आनंदाचं नाही. तर तुकोबारा म्हणतात ही सगळी सृष्टी मला आनंदाची वाटायला लागलेली आहे. अवघी आनंदाची सृष्टी झाली. काय म्हटली तुकोबाराय? अवघी आनंदाची सृष्टी झाली. काही ग्रंथामध्ये सर्व आनंदाची सृष्टी झाली. पण सृष्टी झाली कोणती? अवघी सर्व सृष्टी आनंदाची झाली. बरं का आनंदाची झाली? महाराज सांगतात त्याचं कारण काम क्रोध लोभ निमाले ठाईचे. काम क्रोध लोभ हे निमाले, हे विकार संपले. आणि हे संपल्यामुळे अवघी आनंदाची सृष्टी झाली. महाराज आपली आनंदाची सृष्टी का होत नाही? आपले हे संपलेच नाही म्हणून आनंदाची होत नाही. विठ्ठल विठ्ठल लक्षात घ्या. आपण एवढ्या दिवसापासून सप्ताह करतो, आपल्याला परमार्थाचा आनंद का येत नाही? तुकोबारायांना का परमार्थाचा आनंद येतो? त्याचं कारण तुकोबारा सांगतात काम क्रोध लोभ निमाले ठाईची. हे काम क्रोध लोभ निमाले, हे विकार संपले म्हणून त्यांना आनंदाची सृष्टी झाली. आपली सृष्टी कधी दुःखाचीच होती, आनंदाची होतच नाही. का होत नाही? आपले विकार संपले नाही. आणि जोपर्यंत हे विकार संपत नाही तोपर्यंत परमार्थाचा आनंद आपल्याला येणार नाही. विठ्ठल विठ्ठल अहो आपण किती पंढरपूरच्या वाऱ्या केल्या म्हणजे आपल्याला आनंद होणार. आपण किती पारायण केले म्हणजे आपल्याला आनंद होणार. आपण किती अभंग पाठांतर केले म्हणजे आपल्याला आनंद होणार. महाराज परमार्थ करणाऱ्या व्यक्तीकडे महाराज सांगतात हे तीन विकार असले पाहिजे. ज्याला असं वाटत असेल माझा परमार्थ हा सफल व्हावा, मी देवदेव करतो तो सफल व्हावा, त्याच्याकडे हे तीन विकार नसले पाहिजे. काम क्रोध लोभ हे तीन विकार ज्याच्याकडे आहेत त्याने कितीही देवाचे घरात फोटो लावले तरी त्याच्या परमार्थाला किंमत नाही. विठ्ठल विठ्ठल घरात देवाचे
फोटो लावणं म्हणजे परमार्थ नाही, तर आपल्या घरातल्या विकाराला जागा न देणं त्याचं नाव परमार्थ. आपण बाहेर फोटो लावतो आणि आत विकाराला जागा देतो. एक वेळेस बाहेर फोटो नका लावू, पण आतल्या विकाराला जागा नका देऊ. आणि महाराज म्हणतात ज्यांच्याकडे हे विकार आहे त्यांचा परमार्थ कधीच सफल होत नाही. काम क्रोध लोभ दयाचे अंत नाथ महाराज म्हणतात ज्याला वाटत असेल माझा परमार्थ हा सफल व्हावा तो या अधिकाराचा नाही. कोणता? काम क्रोध लोभ जयाचे अंतरी. मला सांगा, आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करताना चप्पल पुढे काढून ठेवतो, चप्पल बाहेर काढून ठेवतो, तेव्हाच आपण घरात प्रवेश करतो का नाही? मंदिरात यायचं असेल चप्पल आपण त्या गेटच्या बाहेर काढून ठेवतो, तेव्हा मंदिरात येतो. चप्पल घेऊन मंदिरात आला तर काय बिघडल? चप्पल घेऊन मंदिरात आला तर काय बिघडल? देवाचा अपमान होईल. तसं सज्जन हो, आपल्या घरामध्ये या देहरूपी घरामध्ये सुद्धा आपण या काम क्रोध लोभ विकाराला मदत येऊ दिलं नाही पाहिजे. आणि महाराज म्हणतात ज्याला परमार्थ करायचा आहे नाही अधिकारी आईसा येथे. इथं येणारा व्यक्ती काम क्रोध लोभ विकार बाहेर ठेवूनच त्याने इथं यायचं. पण तुम्ही म्हणता महाराज अहो तो व्यक्ती मंदिरात दिसतोय, रोज भजन करतोय, पण त्याच्या अंतःकरणामध्ये काम क्रोध लोभ विकार आहे. महाराज म्हणतात अरे तो दिसताना जरी परमार्थ करीत असेल पण तो मूर्ख आहे. परमार्थासी निघे तोचे मूर्ख. मला सांगा, ज्यांचं कीर्तन आपल्या गावात काल्याचं कीर्तन आहे, आदरणीय गुरुवर्य रामगिरी महाराज यांच्या परंपरेचा थोडा विचार करा तुम्ही. या परंपरेनं या विकाराला जिंकलंय म्हणूनच ते गादीचे अधिकारी आहेत ना. गादीवर कशी कोणाला बसवतात का? नाही. त्या गादीवर बसायचं असेल तर अगोदर विकाराला जिंकावं लागतं. महाराज सांगतात काम क्रोध लोभ वैरी घातले बाहेरी
आणि राहिला अंतरी पांडुरंग। या वैऱ्याला बाहेर काढलं आणि अंतकरणामध्ये पांडुरंगाला साठवलं। योगीराज गंगागिरीजी महाराज पांडुरंगाला अंतकरणात साठवलं त्यांनी विकाराला बाहेर काढलं आणि मग तोच वारसा पुढे चालत राहिला। त्या गादीवर जे महात्मे बसतील त्यांनी विकाराला बाहेर काढलं आणि अंतकरणामध्ये पांडुरंगाला साठवलं आणि म्हणूनच त्यांची पूजा केली म्हणजे आपण पांडुरंगाची पूजा केली। विठ्ठल का गोड प्रमाण दिले टाळी वाजवायचं त्यांचे। तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा। आपण आज जरी गुरुदेव रामगिरी महाराजांची पूजा केली, आज आपण त्यांची सेवा केली, त्यांची सेवा केली कोणाला पावणार? पांडुरंगाला, विठ्ठलाला पावणार। कारण सज्जन हो त्यांची सेवा म्हणजे योगीराज बाबांची सेवा, गंगागिरी बाबांची सेवा। आणि ही सेवा सज्जन हो त्या पूर्व परंपरेला पावन होते। का पावन होते त्यांना? कारण त्यांनी त्याग केलेला आहे आणि परमार्थामध्ये त्याग करावा लागतो। कामाचा त्याग, क्रोधाचा त्याग, लोभाचा त्याग। आणि जोपर्यंत यांचा त्याग होत नाही तोपर्यंत परमार्थ घडत नाही। विठ्ठल कारण याला जर जवळ केलं, या विकाराला जवळ केलं तर हे वाटोळ केल्याशिवाय राहत नाही। ज्ञानोबा वर्णन करतात, हे तिन्ही जवळ जागती, हे तिन्ही जवळ जागती तवरे मिकियाची प्राप्ती। माझे कानन ऐकती देवही म्हणे। भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना अरे ज्यांच्याकडे हे विकार आहेत त्यांचं कधी चांगलं कल्याण झालेलं माझ्या कानाने तर नाही ऐकलं। माझे कानन ऐकती देवही म्हणे। हे गुण कसे आहेत? रजोगुण आहे। काम एष क्रोधेश रजोगुण समुद्भव महाशिव महापापमा विद्येहडम वैरिणम। हे त्या माणसाचे वैरी आहेत, वैरी। आणि ज्यांच्या जवळ हे वैरी आहेत त्यांची बुद्धी भ्रष्ट होते। भगवान परमात्मा गीतेमध्ये वर्णन करतात, संगात संजायते काम कामात क्रोध विजायते क्रोधात भवती बोला स्मृती भ्रष्टात बुद्धिनाशात प्रणश्यती। टाळी वाजवा एकदा आमच्या भावाचा। याला आधार, मागचा आधार। आता त्यांचा आधार म्हणजे सज्जन आम्ही ते एकच आहोत, तर आम्ही एकाच संस्थेतले साधक आहोत। विठ्ठल बघा हर कीर्तनामध्ये कोणाचं तरी आपल्याला नाव घ्यावं लागतं, यांची उपस्थिती। महाराज नाव घेण्याची वेळ येऊ नये, आपलं कर्तृत्व आणि नाव सिद्ध झालं पाहिजे। यांनी कर्तृत्व दाखवलं, यांचं नाव घेतलं होतं का? नाही, पण त्यांनी मला सांगितलं पाठीमागून श्लोक सांगितला आणि हा गीतेतला श्लोक आहे ना पाठांतर करण्यासाठी त्याला सकाळी 3 वाजता उठावं लागतं। सकाळी उठून झोप येते माणसाला, पण नाही श्लोकाची घोकनपट्टी आणि किती आवड श्लोक आहे। संगात संजायते काम कामात क्रोध विजायते क्रोधात भवति सम्मोह सम्मोहात् स्मृती विभ्रम स्मृती भ्रष्टात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यति। हे म्हणायला तुम्हाला ऐकायला गोड लागेल, पण पाठांतर करायचं नाही मला, त्यांना मलाच माहिती। भगवान परमात्मा सांगतात, अर्जुना या विकाराने काय होतं? बुद्धी भ्रष्ट होते। माणसाची बुद्धी
भ्रष्ट होते. कशामुळे? कामामुळे, क्रोधामुळे, लोभामुळे. आता काम, क्रोध, लोभ या विकारामुळे जर बुद्धी भ्रष्ट होत असेल तर काय होईल? बुद्धी भ्रष्ट झाल्यानंतर बुद्धी भ्रष्ट झालेला मनुष्य कुठं, कधी, काय पाप कधी सांगता येत नाही. विठ्ठल आणि महाराज या विकाराने चांगल्या चांगल्या लोकांचा परमार्थ हा मातीत नेऊन घातलेला आहे. चांगले चांगले या विकारामुळे डुबलेले आहेत. नवे नवे महाराज म्हातार पण त्यांचं जवळ आलं होतं, पण या विकाराने सगळा परमार्थ मातीत गेला. विठ्ठल विठ्ठल. कारण याच्यातून चालणं सोपं नाही. परमार्थ करणं म्हणजे धारदार शस्त्रावरून चालणं. एखादं टोकदार शस्त्र आहे. महाराज म्हणतात चालो जाणे वाटायसा, विरळा एखादा आवश्यक तो शेवट, एर अवघी खटपट, चालो जाणे वाटायसा, विरळा एखादाच या साध्यापर्यंत पोहोचतो. आणि या विकाराला जिंकून जो परमार्थ करतो त्याचा परमार्थ सफल होतो. तसं तुकोबरा म्हणतात आम्हाला हे जगत, ही सृष्टी आनंदाची वाटायला लागली. का वाटायला लागली? त्याचं कारण आम्ही या विकाराला जिंकलं. आणि मायबापा हो, परमार्थ त्याचाच होतो जो या विकाराला जिंकतो. तुकोबरा म्हणतात मोहराईशी फळे नाही, आली काही गळती, पक्व जसे येती थोडी, नास आडी वेचितो. एखादा परमार्थ करताना दिसतो, परमार्थ करताना दिसतो, पण त्याच्या अंतःकरणामध्ये विकार भरून असतात. दिसायला भक्ती करताना दिसतो. तुकोबरा म्हणतात त्याची भक्ती कशी आहे? ती दांभिक भक्ती. आणि दांभिक भक्ती करणाऱ्या जवळ देव राहत नाही. तुका म्हणे ऐसे मायेचे मैंद, त्यापासी गोविंद नाही नाही. ज्याच्या अंतःकरणात विकार आहे, महाराज म्हणतात त्याच्या तोंडावर तुका तुम्ही. तुका म्हणे थुंका, त्याच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. आणि तुम्ही आम्ही त्याची पूजा करतो, त्याची सेवा करतो. महाराज त्याची पूजा सफल होत नाही आणि त्याची सेवा सफल होत नाही. विठ्ठल विठ्ठल. आपला परमार्थ, आपली सेवा, आपली साधना साध्यापर्यंत जावी असं वाटत असेल तर महाराजांनी सांगितलं यांचा त्याग करा. काम, क्रोध, लोभ काढिले बाहेरी. यांना बाहेर काढा. आणि एकदा यांना बाहेर काढलं की तुकोबरा म्हणतात सर्व आनंदाची सृष्टी झाली. अहो बाहेर काढल्यानंतर सृष्टी आनंदाची होणारच. तुकोबरा तुमची कशी झाली? तर महाराजांनी सांगितलं पिकली सेंद गडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगी. शेंदळू कच्चं असतं, अगोदर कलर कसा असतो? हिरवा. खायला कसं लागत? कडू लागत. पण कच्चं शेंदळू पिकल्यानंतर खायला गोड लागत, त्याचा कलर पिवळा होतो. आणि हातात धरल्यानंतर कसं लागत? मऊ लागत, नरम लागत. अगोदर ते शेंदाडू निबर लागत होत, कलर त्याचा हिरवट होता आणि खायला कडू लागत. पण शेंदाडू पिकल्यानंतर नरम लागत, पिवळसरपणा येतो आणि खायला गोड लागत. बरं का लागत गोड? त्याच्यातला हिरवटपणा गेला, त्याच्यातला निबरटपणा गेला, त्याच्यातला कडवटपणा गेला. तसं ही सुद्धा शेंदाडू आहे. याच्यातला काम जाऊ द्या, याच्यातला क्रोध जाऊ द्या, याच्यातला लोभ जाऊ द्या, याच्यामध्ये सुद्धा गोडवा प्राप्त होईल. विठ्ठला विठ्ठला. तुकोबरा म्हणतात तैसे आम्हा केले पांडुरंगे. आमच्यामध्ये गोडवा निर्माण झाला. आम्हाला हे जगत आनंदाचं वाटायला लागलेलं आहे, आम्हाला समाधान झालेलं आहे. महाराज मग त्याच्यासाठी तुम्ही काय केलं याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, पाहावा
जगद्गुरु तुकोबाय म्हणतात, मी सुरुवात केली भगवंताच्या नामापासून बोलावा विठ्ठल. महाराज एकांतामध्ये विठ्ठल 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 तुकोबारांचं चिंतन चालू आहे. सतत तुकोबाराय विठ्ठल 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 नामजप करू लागले. किती जप करू लागले विठ्ठलाचा? महाराजांचा फुकट वेळच जात नव्हता, रिकामा वेळ महाराजांचा जातच नव्हता. सतत विठ्ठल विठ्ठल तुकोबाराय सतत भगवंताचं नामचिंतन करीत होते. कधी दिन रजनी हाची धंदा, दिवस रात्र तुकोबाराय पांडुरंगाचं चिंतन चालू आहे. गोविंदाचे पवाडे, अहो रात्री पांडुरंगच, दिवसा पांडुरंग. नवे नवे झोपल्यानंतर स्वप्न जरी पडलं तरी ते पांडुरंगाच पडत होत. आपल्याला स्वप्न पडलं तर कोण येतो स्वप्नात? भूत. देव येत नाही. देव स्वप्नात येण्याकरता तेवढं पुण्य करावं लागतं, तेव्हा देव स्वप्नात येतो. दिवसभर तेवढं देवाचं चिंतन घडावं लागतं, तेव्हा देव स्वप्नात येतो. पण महाराज म्हणतात, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी, जागृती स्वप्नी पांडुरंग. रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवतही. सतत पांडुरंगाचं चिंतन. विठ्ठल 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 विठ्ठल. महाराजांचा वेळ वाया जात होता. महाराजांनी सांगितले किती वाया जात होता? महाराजाला खोकला आला तितका वेळ वाया गेला, महाराजाला शिंक आली तितका वेळ वाया गेला, महाराजाला जांभळी आली तितका वेळ वाया गेला. आपण गप्पा एवढे मारतो, शिंक आली तेवढा फक्त आपला वेळ वाया जातो. फक्त गप्पा म्हणजे नुसत्या गप्पा मारतो आपण, नुसत्या गप्पा सटाक्या, हे का नाही? उचापात्या, लोकांचं गरगट धुणं. आपण एवढे पटायचे, फक्त शिंक जांभळे आली आपला तेवढा वेळ वाया जातो. नाहीतर मग Thank you.
शिंक जांभे खोकला ते तुका वेळ वाया गेला. महाराज सतत त्या विठ्ठलाचं चिंतन आणि काय ना त्या विठ्ठलासोबत जोडलं तुकोबराने. विठ्ठल बापा मायच होता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल वेण. बर अभंगाची सुरुवात काय सांगा बरं, मला पूर्ण अभंग. विठ्ठल मुनी मानस, विठ्ठल व्यापक जिवाळा, विठ्ठल कृपेचा पिवाळा, लावी येण्याचा विश्व विठ्ठले. विठ्ठल विस्तारला जणी सप्तई पाताळी भुवनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मानसी. महाराज हा अभंग कशातला आहे, नाटातला. ज्याचे 60 नाट पाठ, ज्याचे 60 नाट पाठ, त्या कीर्तनकाराचा वेगळाच थाट. आणि या साधकांनी ते पाठांतर केले सज्जनाव. नाहीतर तुम्ही चांगल्या चांगल्या कीर्तनकाराला बोलवा इथं आणि म्हणा नाटाचा अभंग. त्यांनी जर म्हणून दाखिला सगळ्या सप्ताहाचा खर्च आपल्याकडून घ्यायचा. पाठ नाही कोणाचं, हे टिपणे कीर्तनकार सगळे सगळे म्हणजे ज्याची तुम्ही सेवा करता, पूजा करता, मान सन्मान देतात ना, अभ्यास करावा लागतो लहानपणापासून. त्यांचं वय पाहिलं तर किती वय आहे, आमचे सुद्धा तुमच्या वयात एवढे आम्हाला पाठ नव्हते वय. पण महाराज कमी वयामध्ये त्यांनी अभ्यास केला, नाट पाठ केले, आणि ज्या अर्थी त्यांनी नाट पाठ केले त्या अर्थी त्यांचा काकडा अगोदर पाठ असणार. कारण संस्थेचा नियम काय आहे, काकडा पाठ करायचा, भुपळ्या पाठ करायच्या, आंधळे पांगळ पाठ करायचे, आणि नंतर नाटाचे अभंग पाठ करायचे. ज्या अर्थी त्यांनी नाटाचे अभंग म्हणून दाखवले त्या अर्थी काकडा, भुपळ्या, आंधळे पांगळ त्यांच्या पाठ आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात प्रमार्थ मागायला लागलो, विठ्ठल विठ्ठल नामस्मरण केलं, आणि विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करताना माझ्या मनाला वाटलं, काय वाटलं, ज्या विठ्ठलाचं आपण भजन करतो तो विठ्ठल डोळ्यानं पाहिला पाहिजे. म्हणून पाहावा विठ्ठल. आपली वेळ होत चालली बघा. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल. तुकोबाई म्हणतात मी विठ्ठल बोललो, विठ्ठल बोलत असताना विठ्ठलाला पाहिलं, विठ्ठलाला पाहिल्यानंतर मला समाधान झालं. झाले समाधान, तुमचे देखील चरण देवा, तुमचे देखील चरण, आता कोठे धावे मन. देवा तुमचे देखील चरण, निवांत राहिले मन. देवा तुमचे देखील चरण, झाले समाधान. समाधान झालं देवा मला आता देवा समाधान झालं. भाग गेला, शीन गेला, अवघा झाला आनंद. आनंद झाला देवा मला आता. पण देवा मला आनंद झाला कशामुळे, तुझ्या नामस्मरणामुळे अवघा झाला आनंद. पण बघा आनंद झाला कारण त्याचं कारण तुकोबा म्हणतात, देवा फक्त तुझ्या नामाची गोडी मला लागली. किती गोडी लागली हो महाराज म्हणतात, देवा तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. विठ्ठल आहार झाला कारण त्या विठ्ठलाचं नाम तुकोबांना गोड लागू लागलेलं आहे. नाम गोड, नाम गोड, पुरे गोड सकळही. नाम गोड लागू लागलं तुकोबांना, आणि इतकं गोड लागू लागलं, जिवे गोड 3 अक्षराचा रस, अमृत जयास पिके पुढे. महाराज गोड लागण्याचं कारण तुकोबा म्हणतात, मी बोललो विठ्ठल, मी पाहिला विठ्ठल, आणि कर्म केलं विठ्ठलासाठीच. अभंगाचे 3 टप्पे बघा तुम्ही, बोलावा, पाहावा, करावा. तुकोबा काय बोलतात, विठ्ठल. तुकोबा काय पाहतात,
विठ्ठल तुकोबरा काय करतात विठ्ठल तुम्ही आम्ही काय बोलतो संसार तुम्ही आम्ही काय पाहतो संसार तुम्ही आम्ही काय करतो संसार विठ्ठल विठ्ठल तुकोबरा म्हणतात बोलावा विठ्ठल महाराज म्हणतात पाहावा विठ्ठल महाराज म्हणतात करावा विठ्ठल बोलावा पाहावा करावा काय बोलावा विठ्ठल काय पाहावा विठ्ठल काय पाहावा विठ्ठल काय करावा विठ्ठल महाराज म्हणतात बोला पहा करा विठ्ठल 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 म्हणजे महाराज तीनदा म्हणतात माणसाने बोलावं पाहावं करावं काय बोलावं सत्य बोलावं काय पाहावं सत्य पाहावं आणि काय करावं सत्य करावं कारण तो परमात्मा कसा आहे सत्य आहे सत्य तो विठ्ठला तो विठ्ठल कसा आहे सत्य आहे म्हणून महाराज म्हणतात सत्य बोला तो विठ्ठल कसा आहे सत्य आहे म्हणून महाराज म्हणतात सत्य पहा तो विठ्ठल सत्य आहे म्हणून महाराज म्हणतात सत्य करा बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल महाराज तुम्ही आम्हाला सांगायला लागले विठ्ठल 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 असं काय आहे विठ्ठलामध्ये महाराज म्हटले आहे या विठ्ठलामध्ये सगळे देव आहेत जो या देवाचाही देव पर्या माझा पंढरीराव गुरुदेव जयवंत महाराज बोगले यांनी फार गोड सांगितलं विठ्ठल शब्दाचा अर्थ वि विधाता ठ नीलकंठ ल लक्ष्मीपती विठ्ठल किती शब्द आहेत तीन वि ठ ल वि विधाता ठ नीलकंठ ल लक्ष्मीपती ब्रह्मदेव विष्णू महादेव हे तीन देव या विठ्ठल नावामध्ये आहे विधाता वि ब्रह्मदेव वि म्हणजे ब्रह्मदेव वि विधाता ठ नीलकंठ ठ म्हणजे नीलकंठ म्हणजे महादेव ल लक्ष्मीपती म्हणजे भगवान विष्णू विठ्ठल विठ्ठल महाराज म्हणतात असा विठ्ठल त्या विठ्ठलाचं आम्ही भजन करतो एका गाव आम्ही विठोबाचे नाम आणि कापे काम नाही आता तसं महाराज म्हणतात या विठ्ठल नामाची गुणी आम्हाला लागली आणि सतत आम्ही त्याच भजन करू लागलो ऐका आता तुम्ही सुद्धा त्याच विठ्ठलाचं भजन करा विठोबा रखुमाई बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भावे महाराज म्हणतात विठ्ठल बोललो आणि विठ्ठल बोलल्यानंतर त्या विठ्ठलाला मी पाहिलं पण पाहण्याचं कारण काय तर सतत विठ्ठल 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 नामस्मरण माझ्याकडून घडलं तसं सज्जन हो आपल्याकडून सुद्धा सतत भगवंताचं नामचिंतन घडलं पाहिजे भगवंताचं नाम आपल्या मुखामध्ये आलं पाहिजे
महाराज आपण सगळं काही करतो पण नेमकं भगवंताचं नाम घेण्याकरताच आपल्याला बुद्धी सुचायना, भगवंताचं नाम घेण्याकरता आपल्याला वेळ मिळाला. आपण ठरवा की रोज आम्ही भगवंताचं नाम 1 तास तरी जप करी जाऊ. मंदिरात आल्यानंतर आम्ही त्या भगवंताचं भजन करी जाऊ. तुकोबाने म्हणतात पोटासाठी खटपट करशी अवघा वेळ, राम राम म्हणता तुझी बसली दात खीळ. संसारासाठी आपण सायास करतो. सायास करीसी प्रपंच दिनणीसी हरिसी नवदसी कोणामुळे. जो व्यक्ती भक्ती करीत नाही, देवाचा भक्त नाही, महाराज म्हणतात नाही ज्याची भक्ती तो पतित अभक्त. अभक्त येतो अभक्त. उपजोनी करंटा नेमे द्वैत वाट. अद्वैत वाट रामकृष्ण बैठा करंटा कपाळाचा आहे तो. करंटा कपाळाचा कोण? करंटा कपाळाचा. करंटे कपाळ ज्याचे नाम नाही वाची. अहो करंट्या कपाळाचा आहे तो. महाराज म्हणतात जो देवाचं नाव घेत नाही तो. एवढंच नाही, तुकोबा याच्या पुढे बोलले नाम नवदे ज्याची वाचा तो लेख दो बापाचा. नाम स्मरण न करणाऱ्याला तुकोबा एका बापाचा नाही म्हणे, किती? 2 बापाचा. नाथ महाराज म्हणतात भक्तिविन पशु सटविने नेला कैसा नाही. मग एवढे संत महात्मे बोलून गेले, आपण त्यांचं ऐकायला पाहिजे का नाही? ते आपल्या पाया पडत आहेत. लागून या पाया करे टाळी बोला मुखी नाम बाबा तुमच्या पाया पडतो, भगवंताचं नामस्मरण करा. मग तुम्ही आम्ही संतांचं ऐकलं पाहिजे. त्यांनी आपल्याला जो उपदेश केला तो उपदेश आपण ऐकला पाहिजे. सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. बरं असं नाही म्हटलं ते तुम्ही संसार सोडून द्या. असोनी संसारी जिभे वेग करी वेदशास्त्र भारी बाह्य सदा हरी बोला देता. हसता खेळता सर्व कार्य करिता हरी बोला. मग आपण वेळ दिला पाहिजे, परमार्थ केला पाहिजे. कोणता परमार्थ केला पाहिजे? जो परमार्थ देवाला आवडेल असा परमार्थ केला पाहिजे. आणि परमार्थ करीत असताना आपल्या परमार्थामुळं कोणावर रडण्याची वेळ येऊ नये. आपल्या परमार्थामुळे कोणावर रडण्याची वेळ येऊ नये. नाहीतर आपला परमार्थ चालू आहे आणि अख्खं गाव आपल्यावर नाराज. अशा परमार्थाला किंमत कोणाही जीवाचा न घडो वत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. महाराज म्हणतात आमच्याकडून तो परमार्थ झाला. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीवभावी झाली शिवा. ग्रामदेवताच्या चरणी तुम्हा सकल संत सज्जन श्रोते मायबापांच्या चरणी शिवा समर्पित करतो. कीर्तन करता सर्व गुरुजन मंडळी उपस्थित, माझे गुरुबंधू आदरणीय रामहरी महाराज आणि आमच्या संस्थेतील श्री राम ज्ञानदार वारकरी आश्रमातील सर्व साधक मंडळ आज ते टाळ घेऊन उभे आहेत. तुम्ही त्याला आज कुठं पाहायला लागलेत? टाळ घेऊन. पण अवघ्या काही दिवसामध्ये 6 महिन्यांनी 1 वर्षाने 2 वर्षांनी तेच आज माझ्या जागेवर उभे राहणार आहे.
आणि म्हणून असे गुरुबंधू आज कीर्तनात उपस्थित राहिलेले आहेत. आमच्या संस्थेतील गुरुजन विद्यार्थी, मी पण सज्जन आहो. आमच्या गुरुवर्य अण्णाकडे होतो. अण्णाकडे अभ्यासक्रम करून तदनंतर पंढरपूर चातुर्मासाला अभ्यास केला. आदरणीय आमचे रामहरी महाराज आम्ही सोबत होतो पंढरपूरला. भगवंताची रोज दर्शन प्रदक्षिणा आम्हाला घडली, थोडीफार साधना घडली आणि त्या साधनेचा परिणाम आज आम्ही तुमच्या समोर आहोत. बोलण्याच्या योगामध्ये एखादा शब्द चुकीचा गेला असेल, बुद्धीचे दोष आहेत, जे काही बरोबर असेल गुरुवायांचं आहे, साधू संतांचं आहे. सज्जन हो, एकच प्रार्थना करेल तुम्हाला. प्रार्थना ती म्हणजे अशी की आपण हर एक घरातील व्यक्ती परमार्थ करा. हर एक घरातील व्यक्ती रोज गाथा वाचा. हर एक घरातील व्यक्ती ज्ञानेश्वरी वाचा. तुम्ही इतर काही वाचत बसता, सकाळी उठलं की व्हॉट्सअपला कोणाकोणाचे मेसेज आले, वाचता का नाही? मग त्याच्यापेक्षा थोडं 5 मिनिटं गाथा वाचण्याकरता द्या, 5 मिनिटं ज्ञानेश्वरी वाचण्याकरता द्या. तुम्ही वाचले, तुम्ही जर गाथा ज्ञानेश्वरी वाचली तर तुमच्या घरातील मूळ ज्ञानेश्वरी वाचतील, गाथा वाचतील. पण हे वळण कोणाला लावा लागेल? अगोदर तुम्हाला लागावं लागेल. आई वडिलांना वळण लागलं पाहिजे, तर हे पुढच्या पिढीला वळण लागेल. तुम्हालाच वळण लागलं नाही तर पोराला काय लागलं नाही. बरोबर म्हणतात, इथं जे जे वडील करीती तया नाम धर्म ठेवीती. सामान्य सकळ घरातला करता माणूस जर घरी येताना झुलत येत असेल तर त्या करत्या माणसाकडे पाहून काय आदर्श घ्यायचा पोरांनी? तर त्या माणसाने सज्जनावर आपला पाय घसरू नये असं वागावं. त्याच्याकडे पाहून सगळे मुलं वागत असतात. म्हणून तुम्हाला नम्रतेची विनंती आहे, तुम्ही परमार्थ करा, आपली हिंदू संस्कृती जपा. रोज मंदिरात दर्शन करून हनुमान चालीसा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. हे संस्कार तुमच्या मुलाला पडतील आणि पडावे ही माझी अपेक्षा आहे. तुमच्या मुलांना गाथा ज्ञानेश्वरी वाचण्याकरता रोज सवय लागावी ही मी आपल्या ग्रामदेवताच्या चरणी प्रार्थना करतो. वाणीला पूर्ण विराम देतो. तुम्ही म्हणता महाराज एकच चरण सोडलं, एक ह्या वर्षी सोडलं, राहिलेली 3 तुमच्या मनावर. ज्ञानेश्वर